त्या आहेत समाजातील विविध प्रश्न सोडविणाऱ्या आदर्श समाजसेविका। त्या आहेत निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने तळमळीची भूमिका घेणाऱ्या कृतिशील निसर्गप्रेमी। त्या आहेत कायद्याच्या अभ्यासिका, जबाबदारीचे नोटरीपद सांभाळणाऱ्या सुप्रसिद्ध ॲडव्होकेट। त्या आहेत संगीत, साहित्य, लेख आदी कलांमध्ये अभिरुची जपणाऱ्या संस्कृतीप्रेमी। त्या आहेत रानवाटा निसर्ग व पर्यावरण संस्थेच्या अध्यक्षा। त्या आहेत विधी शाखेतील पदव्युत्तर शिक्षणासह जर्नालिझम, इंडोलॉजीमध्ये तसेच सायबर लॉ मधील उच्च शिक्षित स्कॉलर। त्या आहेत स्त्रियांना कायदेविषयक मार्गदर्शन करणाऱ्या झुंजार विधिज्ञ। त्या आहेत अकथ कथा आणि अन्य अकॅडमिक व सुप्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका। त्या आहेत माय बुक क्लब संकल्पना प्रत्यक्षात राबवणाऱ्या जिज्ञासू ग्रंथवेड्या। त्या आहेत पेंटिंग, स्लाइड शो, भटकंती, रेसिपीमध्ये अभिरुची असणाऱ्या कलासक्त रसिक। त्या आहेत इतके सारे व त्याहूनही अधिक आयाम असणाऱ्या अष्टपैलू, बहुश्रुत व सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर। विविध क्षेत्रातील नामवंतांचा परिचय करून देणाऱ्या नीलम टॉक शोच्या या एपिसोडमध्ये जाणून घेऊया ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर यांच्या बहुआयामी जीवन कार्याविषयी। नीलम राजपूत यांनी त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा नीलम टॉक शो मध्ये, खास नीलम टॉक शोच्या दर्शकांचे। पेंटिंग आहे मी केलेलं, वारली आदिवासी करतात ते आणि त्यांच्याशी थीम्स असतात, लग्नाची थीम असते किंवा ही कापणीचं हे आहे, थीम आहे ती। ते कापणीच्या वेळेला ते असे नॅचरल रंगामध्ये हे करतात सगळं असं, आणि तिथंही एक केलेलं आहे लग्नाचं आहे। मस्तच एकदम केलंय तुम्ही। आणि मैत्रिणींनी असे करून दिले, कारण आवडतच ना सगळ्यांना वारली असते हे सगळं। मध्ये नवरा नवरी त्याला चौक म्हणतात की देवीचा चौक असतो, आणि मग हे लग्न लागतंय, नवरा घोड्या होतं आणि खाली पालखी नाचले आणि लॅम्पशेडचं सूर्य केला होता, आणि नॅचरल रंगामध्ये ते करतात, गेरू किंवा रंग वगैरे अशा ऑर्गॅनिक गार्डन आहे सगळी, काही केमिकल फर्टिलायझर्स। मी नीलम राजपूत, प्रेमपूर्वक नमस्कार। नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते। आयुष्य किती जगायचं त्यापेक्षा कसं जगायचं खूप महत्वाचं आहे। रंगीबेरंगी इंद्रधनुष्य, रंगीबेरंगी व्यक्तिमत्व, एक असीम निसर्गप्रेमी, यशस्वी उद्योजिका, यशस्वी वकील, देश विदेशात सतत भटकंती करणारे, समाजाचं ऋण मानणारे आणि आपल्या परीने ते फेडण्याचा प्रयत्न करणारे। आज माझ्या सोबत आहेत ॲडव्होकेट सीमंतिनी नुलकर। नमस्कार मॅडम, नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। की आता मी जसं सांगितलं की रंगीबेरंगी इंद्रधनुष्य व्यक्तिमत्व, की मॅडम तुमची डिग्री काय आहे ते सांगा मला जरा। डिग्री म्हणजे माझी बेसिक डिग्री जी आहे ती मायक्रोबायोलॉजी मधली आहे। त्याच्यानंतर मी आमची फॅक्टरी मॅनेज करत होते, त्यामुळे मी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डिग्री घेतली। त्याच्यानंतर मग मी लॉ केलं, LLM केलं। मग लॉ मधलं स्पेशल हे म्हणून डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज लॉ, मग मध्ये जर्नलिझमचं पण केलं कारण मला लेखनाची आवड आहे। आणि आता अलीकडे मी MA इंडॉलॉजी केलं, म्हणजे भारत विद्या म्हणून भारताविषयीचं जे सगळं प्राचीन भारताविषयीचं जे आहे तो अभ्यास म्हणून MA इंडॉलॉजी केलं। म्हणजे हा जो प्रवास करताना म्हणजे एक लेडीज एवढ्या सगळे प्रकार कसे काय सांभाळू शकते? वेळेचं मॅनेजमेंट आणि स्वतःची मॅनेजमेंट केली ना की सगळं होतं, आणि आवड असली की नक्कीच जमतं सगळं। अच्छा, की तू म्हणजे मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी, कारण तो इतका महत्वाचा पॉइंट आहे, म्हणून त्यापासून मी सुरुवात करते की काय करता तुम्ही नक्की, की तुमचं जे निसर्ग संवर्धन किंवा आपलं निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न आहे, संशोधन संवर्धन, की वाचवता येईल, की मुलांपर्यंत ते कसं तुम्ही पोहोचवताय नवीन पिढीपर्यंत? सातारला एक रानवाटा निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आहे, तर त्याची मी अध्यक्ष आहे गेली 4 वर्ष, आणि अनेक वर्ष संस्थेशी निगडीत आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून
आम्ही वृक्षारोपण करणं किंवा मुलांसाठी वेगवेगळे हे घेत असतो कार्यक्रम. मग त्याच्यात पुण्याची जी आयुका म्हणून संस्था आहे त्यातर्फे आम्ही दुर्बिणी बनवण्याचं वर्कशॉप इथं मुलांसाठी घेतलं होतं. स्वतःच दुर्बिणी बनवायच्या. त्याच्यानंतर हरित सेना म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांचे हे असतात, एनसीसीचं कसे स्पेशल हे असतं तसं हरित सेना असते. मग त्यांच्यासाठी वेगवेगळे वर्कशॉप्स घेणं किंवा फील्ड वर्क हे करणं वगैरे असे, आणि पक्ष्यांविषयी माहिती त्यांना, पूर्वीचं जलव्यवस्थापन कसं होतं, निबंध स्पर्धा घेतो आपण की साताऱ्यात फाशीचा वड आहे त्यासंबंधी म्हणजे इतिहास कळतो, आपल्या शहराचं एक कळतं, किंवा वीज वाचवा, पाणी वाचवा, अशी छोटी छोटी मुलं सुद्धा त्याच्यात भाग घेतात. आणि हा अतिशय एक चांगला आम्हाला हे आहे. तर तो निसर्गाच्या रानवाटाच्या माध्यमातून आम्ही तो करत असतो. अच्छा. आणि पूर्वी महिलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी की त्या संस्थेत तुम्ही की महिलांना कायद्याविषयी माहिती नसते, म्हणजे त्या तिथपर्यंत की एखाद्या वेळेस ना तुमचा हा उद्देश असेल की काळा कोट घातला की मी त्यांना न्याय देऊ शकेन महिलांना, म्हणून त्या क्षेत्रात तुम्ही गेला असाल की खरंच मला मनापासून महिलांसाठी करायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? पूर्वी ही आमची सामाजिक काम करणारी आणि पुन्हा निसर्गाविषयी बांधिलकी असलेली संस्था आहे. सगळ्या महिला आहेत त्याच्यामध्ये, त्याची मी अध्यक्ष आहे. आणि या संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रिया यांच्यासाठी आम्ही मोफत कायदेविषयक सल्ला मी देते. त्याच्यानंतर इतर मेळावे घेणं, कायदा साक्षरतेविषयी कार्यक्रम करणं, किंवा सायबर क्राईम मध्ये हल्ली स्त्रियांना खूप त्रास होतो, म्हणजे मोबाईलवरून अश्लील मेसेजेस येतात, फोटो अश्लील व्हायरल होतात, मग घाबरून जातात स्त्रिया. म्हणजे स्त्रिया पण नाही, तरुण पिढी पण. कॉलेज स्कूलला तिथे पण जाऊन तुम्ही व्याख्यानं ह्या संस्थेतर्फे मी करत असते. शाळा कॉलेजमधनं महिलांचे जे गट असतात, विशी मंडळ असतात, तर तिथे जाऊन सायबर क्राईम विषयी वगैरे मग सगळी त्यांना अवेअरनेस निर्माण करणं हा संस्थेच्या माध्यमातून करतो. किंवा विल्स विषयी माहिती नसते, इच्छापत्र करायला हवं प्रत्येकानं, ती माहिती नसती, खूप काही असं वाटत असं खूप मोठं काहीतरी करावं लागतं, मग ते करून देणं, ऑनलाईन विल्स साठीचा सल्ला देणं, असं अनेक कार्यक्रम उर्वीच्या माध्यमातून आम्ही करतो. तुम्ही महिलांना काय थोडेसे कायद्याचे पॉइंट्स सांगताल का की त्यांना त्यांच्या जीवनात पुढे उपयोगी पडतील? महिला म्हटलं की सहसा घटस्फोट, पोटगी, छळ, कौटुंबिक छळ आणि 498A अशा पुरताच एक विचार केला जातो. पण माझं असं म्हणणं आहे की हल्ली स्त्रिया नोकरी करतात, व्यवसाय करतात, प्रवास करत असतात, किंवा घरातले सगळे व्यवहार बघत असतात, बँकेचे म्हणा किंवा, तर अशा वेळेला स्त्रियांना इतरही कायद्यांची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. मग त्या दृष्टीने कधी आपल्याला ग्राहक म्हणून काही अडचण येऊ शकते, मग ग्राहक म्हणून आपले काय हक्क आहेत, किंवा प्रवासाला गेलो आणि चांगली आपल्याला सुविधा मिळाली नाही तर आपण ग्राहक न्यायालयात कशी दाद मागू शकतो, किंवा घरातला कर्ता पुरुष गेल्यावर अंगावर जबाबदारी पडते. मग अशा वेळेला प्रॉपर्टी संबंधी माहिती नसते किंवा वारसा हक्क माहीत नसतो की स्त्रीला काय हक्क आहे. मग ते, किंवा साधा 7/12 किंवा सिटी सर्व्हेचा उतारा जो असतो प्रॉपर्टी, तो म्हणजे काय, तो वाचायचा कसा असंही माहिती नसतं. किंवा चेक दिला एखाद्यानं, तो जर बाउन्स झाला तर मग त्याच्यात कसं मुदतीचा कायदा म्हणून आहे काय की ठराविक दिवसातच त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागते. मग हे जर माहीत नसेल तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे स्त्रियांनी फक्त ह्या 2-3 कायद्यात न अडकता सर्वच कायद्यांची माहिती निदान तोंड ओळख करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. 28 वर्ष तुम्ही वकिली करताय, कसं वाटलं तुम्हाला? ते क्षेत्र कसं वाटलं वकिलीचं? हे क्षेत्र अतिशय चॅलेंजिंग आहे आणि काही वेळेला इतर क्षेत्रात थोडं मोनोटोनस होऊ शकतं, पण आमच्या ह्याच्यात खूप लोकांशी संपर्क येतो आणि मुख्यतः स्त्रियांच्या बाबतीत खूप त्रास सहन करून आलेले असतात. पुरुषांच्याही बाबतीत आहे, असं स्त्रियांच्याच बाबतीत असं नाही. तर आपण कुठल्या ना मार्गाने त्यांना थोडी मदत करू शकतो. ह्या गोष्टीचं ह्या प्रोफेशनमुळे मला अनुभव मिळाला आणि त्याचा मला सतत आनंद मिळालेला आहे. माझे जे सिनियर होते ऍडव्होकेट दिवाकर इथले साताऱ्यातले सगळ्यात ज्येष्ठ वकील, तर त्यांच्या आशीर्वादांनी खूपच मला शिकायला मिळालं आणि मुख्यतः समाजाचं ऋण म्हणून आपण काही केलं पाहिजे ही दृष्टी मिळाली. आताच मी म्हणलं ना की समाजाचं ऋण जे प्रामाणिकपणे तुम्ही करताय, समाजसेवा का वाटली तुम्हाला करावी? नाही, समाजसेवा असं नाही, पण बऱ्याचदा असं दिसतं आपल्याला की स्त्रियांच्याकडे पैसे नसतात, तर मग ती न्याय मागू शकत नाही, मुलं रस्त्यावरती येतात, किंवा अनेक वेळेला पुरुषांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणजे
मी म्हणते ना की तो शेवटी वैयक्तिक भाग आहे की पुरुष किंवा स्त्री कुणीही छळ सहन करू शकतं. मग तेही आता कसं असं एक असतं की स्त्रियांच्या बाजूनी कायदे आहे, मग पुरुष अगदी गांगरून जातात अनेक वेळेला की आता मला काही न्याय मिळणारच नाही म्हणून. तर मग अशा वेळेला जर त्यांना मदत करता आली, कधी कधी त्यांचीही आर्थिक परिस्थिती नसते, मग त्यांना जर मदत करता आली ते एक वेगळं समाधान असतं. निसर्ग म्हणजे तुम्ही जे रानवाटा निसर्ग जे करताय, कसे काय रान फुलं नाजूक रंगीबिरंगी की जे आजकाल ना तोडली जातात किंवा ते वनवा लावला जातो, चुरडली जातात, तर काय त्याबद्दल काय सांगता तुम्ही की संवर्धन किंवा की त्यांचं काय कसं राखण करता येईल त्यांची? आपल्याला साताऱ्याच्या भोवती नशिबाने निसर्गाची एवढी देणगी आहे की 5 मिनिटात आपण अतिशय निसर्गरम्य परिसरात जातो. आणि सध्या तर कास पठार हे जागतिक वारसा यादीत गेल्यामुळं तिथं जवळजवळ 800 पेक्षा जास्त रानफुलं आहेत कास पठारावर आणि प्रत्येक फुलांच्या वेगळ्या गमती जमती आहेत. तर माझा एक असा व्ह्यू आहे की ह्या फुलांची जर माहिती नीटपणाने लोकांपर्यंत पोहोचली तर कशी त्यांची मजा आहे किंवा परागीभवन कसं होतं, कीटक बसल्यावरती ते फूल सोंड बाहेर कशी येते, हळुंदा म्हणून फूल आहे त्याच्यावर कीटक बसला की ती सोंड अशी बाहेर येते आणि परागकण कीटकाच्या पाठीवर पडतात, तो उठला की ती आत जाते. अशा छोट्या छोट्या गमती लोकांना दाखवल्या की त्यांना एक जवळीक निर्माण होते निसर्गाविषयी, फुलांविषयी, मग ती चुरडण्याची वृत्ती जाते. किंवा आणखीन एक मला ह्याच्यात असा एक माझा व्ह्यू आहे की माणसामध्ये ना सर्व एक 7 प्रकारच्या तरी बुद्धिमत्ता जन्मतः असतात. म्हणजे गणिती बुद्धिमत्ता असेल किंवा व्हिज्युअल म्हणजे आपण कल्पना करतो ना, आर्किटेक्ट कशी कल्पना करतात की बिल्डिंग केवढी होऊ शकते वगैरे, किंवा म्युझिक बद्दल असते. काही लोकांना कसं म्युझिक कळतच, काही लोकांना अजिबात कळत नाही, तर ते का तर ती बुद्धिमत्ता कमी जास्त असते म्हणून तसं होतं. तर तसं नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणून एक प्रकार आहे. तर ती जर बुद्धिमत्ता तिचं जर संवर्धन लहानपणापासून व्यवस्थित केलं तर हे जे वणवे लावणं, उगीच झाडं तोडणं, विध्वंस करणं हे थांबू शकतं. तर ह्या गोष्टींचा वापर सुयोग्यरित्या व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ते लहान वयापासूनच हे त्यांच्या मनावर पेरले गेले की विकृती कमी होईल. हा कन्सेप्ट आधी समजून घेणं बुद्धिमत्तेचा, आई वडिलांनी, शिक्षकांनी, समाजाने तो अंमलात आणणं आणि आपण जेव्हा कळते होतो आपल्याला कळायला लागतं की तेव्हापासून आपल्यातही आपली आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे. खरं तर मॅडमकडे एवढे विषय आहेत, म्हणजे प्रत्येक विषयांवर एक 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 माझा मुलाखतचा कार्यक्रम होईल. आणि ज्यावेळेस मी असं माझ्या डोक्यात आलं की साताऱ्यासाठी आपलं काहीतरी करायला पाहिजे, तर खरंच असं मनाला एक समाधान आहे. ज्या उद्देशाने मी हा नीलम टॉक शो सुरू केला तो खरंच माझा उद्देश सफल होत आहे असं मला वाटायला लागलं. इतकं समाधान वाटते मनाला की एक से बढ़कर एक, जेवढे मी सगळ्या जणांची मुलाखत घेतली एवढं शिकायला मिळतंय. सगळ्यांनाच जे ऐकतायत त्यांना पण, माझा पण तो अभ्यास होतोय आणि एक मनाला समाधान वाटते की खूप छान असे व्यक्ती मला भेटतायत की खूप चांगलं त्यांच्याकडनं ऐकायला मला मिळतंय. ते लिखाणाची कशी काय तुम्हाला म्हणजे सुरुवात कशी झाली लिखाणाची? मला असं वाटतं की मी शाळेत असल्यापासूनच लिहिते. म्हणजे मी एक पहिलं असं एक ऐतिहासिक भाषेमध्ये म्हणजे श्रीमान योगी वगैरे असं वाचल्यावर माझ्या मावस भावाला एक असं ऐतिहासिक भाषेत एक मजेशीर पत्र लिहिलं होतं, ते माझ्या आठवणीतलं पहिलं. आणि मग असं थोडं थोडं मी लिहित होते. मग नंतर मला प्रवासाची भयंकर कॉलेजच्या ह्याच्यापासून आवड लागली आणि मग ते अनुभव शेअर करावेत असं मला वाटलं. म्हणजे हिमालयात फिरताना मलाना किंवा राशल जोट म्हणून आहे, तर तिथं संस्कृती वेगळी आहे. म्हणजे ते लोक आपल्याला अंगाला आपल्या त्यांना स्पर्श करू देत नाही, त्यांच्या वस्तूंना करू देत नाही. तर हे का असं वगैरे अशा अनेक गोष्टी मला भारतातच इतक्या ह्या दिसल्या की हे लोकांपर्यंत पोचावं, माझे अनुभव मला मांडता यावेत. मग यातून मी लिहायला सुरू केलं. आणि जेव्हापासून वकिली सुरू केली तर कायद्याविषयक सुद्धा साक्षरता निर्माण व्हावी म्हणून तसं लिहायला सुरुवात केली. आणि निसर्गाची आवड आहे त्यामुळे निसर्गाविषयी पण लिहायला सुरुवात केली. ललित लेखन पण मी करते. मग ते असं आणि वृत्तपत्रांमध्ये पण महाराष्ट्र टाइम्स, आकाशवाणीला पण तुमचे 1 महिना कार्यक्रम झाला. तो कोणता विषय? बहुविध बुद्धिमत्ता. हा जो मी आता तुम्हाला नैसर्गिक बुद्धिमत्ता असं म्हटलं ना, तर त्याच्या रोज महिनाभर त्याच्यावरती होतं की ही काय कन्सेप्ट आहे, कसं डेव्हलप करायला पाहिजेत ते सगळ्यांनी. त्याच्यावर आकाशवाणीवर झालं, दैनिक प्रभातमध्ये पण 1 महिनाभर सिरीज झाली ती. आणि त्याच्यावर पुस्तकही लिहिण्याचं माझं काम चाललंय, पण खूप विषयाचा आवाका खूप मोठा आहे त्यामुळं चालू आहे अजून काम. मॅडम ते आवाका म्हणजे त्यांच्या सगळ्याच गोष्टी एवढ्या प्रचंड, म्हणजे खरंच ते कौतुकास्पद आहे की तुमचं खाद्य संस्कृती साताऱ्याची वगैरे ती कशी काय, म्हणजे इडली झालं, सांग
झी टीव्हीला पण झालेलं ना तुमच्या सगळीकडे मुलाखत की खाद्य म्हणजे खाद्य संस्कृती म्हणजे मला लिहिताना मला लोकसंस्कृतीचं एक अतिशय ओढ आहे. आपली भारतातले जे परंपरागत जे काही हे आहे परंपरा आहेत किंवा खाणं आहे प्रत्येक प्रदेशाचं वेगळं असतं, तर त्यावरून पण मला लिहायला आवडतं. तेही माझं एक पुस्तक तयारच आहे आता. तर मग मी आपली सातारची एक विशिष्ट खाद्य संस्कृती आहे, मग त्याच्यावर मी साप्ताहिक सकाळसाठी अशी ही साताऱ्याची शैली म्हणून एक लेख केला होता. त्याची गंमत सांगायची म्हणजे कोरोना काळामध्ये तो इतका व्हायरल झाला आणि तो मला खूप लोकांकडनं यायचा तो, आणि नंतर तो पु ल देशपांड्यांच्या नावावरती यायला लागला. तर मला आधी खूप छान वाटलं की आपल्या आवडत्या लेखकाच्या नावाशी आपलं नाव जोडलं गेलं म्हणून, म्हणजे आपलं ते तितकं चांगलं लिखाण झालं असावं बहुतेक म्हणून. तर मग त्यात ते लिहिलं. किंवा आपल्याकडे परंपरागत आपण पदार्थ साठवण्याची एक हे असते खेड्यापाड्यातनं वगैरे, आता शहरात ती पद्धत नाहीये, मग त्याच्यात सुद्धा खूप व्हरायटी आहे. मग त्याच्यावर मी लिहिलं. मग त्याच्यात कंबोडियात मी गेले होते, तर त्यावेळेची गंमत म्हणजे मला तिथं एक तरंत शहर आहे, म्हणजे गाव आहे ते मेकांग नदीमध्ये. तर तिथं मला एका टोपलीत असं वाळवण काहीतरी दिसलं. त्या बाईला मी विचारलं, तर तिनं ते पान सापाचे आपण कसं वेफर्स करून ठेवतो तसे वाळवट ठेवले होते ते, आणि ते लोक स्नॅक्स म्हणून खातात. मग असं वेगवेगळे मला लडाखमध्ये कंबोडियात हे वेगवेगळे वाळवण किंवा बेगणीचे पदार्थ, मग त्याच्यावर पण मी हे केलं. किंवा रानभाज्या मिळतात, तर त्याच्यावरही लेख लिहिलेला होता की ते म्हणजे औषधी महत्व कसं आहे किंवा बनवतात कसं वगैरे, असं म्हणजे नुसती अकॅडमिक माहिती नाही पण संवाद स्वरूपात आणि करता यावं कोणालाही पटकन, असं म्हणजे ते मी लिहिलं त्याच्यावर. आता हे सगळे आपण पुस्तक इथे ठेवली तुम्ही, अखत कथा, की यात तुम्ही सगळे जे आयुष्यात तुमच्या वकिलीच्या ज्या केसेस घडल्या त्या यात सगळ्या तुम्ही गोष्टी रूपात लिहिल्या, वेगळ्या प्रकारच्या केसेस आहेत. म्हणजे रुटीन हे नाही, अगदी वेगळ्या आहेत. मी स्वतः चालवलेले आहेत. आणि आपण जर तांत्रिक सांगायला गेलो तर माणसांना कंटाळ येतो, म्हणून छोट्या गोष्टींच्या स्वरूपात त्या हे केलेल्या आहेत. आणि मग उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे त्या संबंधीचे जे निकाल आहेत त्याचे पण संदर्भ खाली दिलेले आहेत त्या पुस्तकात. आणि याला 3 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. विचार होते की कोणते कोणते कसे, म्हणजे तुमचे वडिलांचा जो व्यवसाय तुम्ही करत होता त्याला पण खूप पुरस्कार मिळालेले. आणि मग बाकीचे पण की आता हे लडाख मराठीतलं आहे की लडाख भारताचा अद्भुत मुकुटमणी, की हे मराठीतलं पहिलं पुस्तक आहे. मराठीतलं पहिलं म्हणजे लडाख बद्दल माहिती इतकी असलेलं, म्हणजे कोणाला जर जायचं झालं तर त्या माहितीपासून लडाखचा इतिहास, तिथली संस्कृती, भाषा, तिथलं त्यांची खाद्य संस्कृती, नृत्य, तिथला भूगोल, तिथले दगड, अशी सर्व माहिती त्याच्यामध्ये. मी 6 वेळेला लडाखला गेले. आता 30 तारखेला परत मी चाललेली आहे, 7वी वेळ आहे ती. आणि लडाखच्या सर्व भागामध्ये फिरले. तिथले जे भटके मेंढपाळ असतात त्यांच्या घरात मी राहिले. तिथं अति उंचीवरची सरोवर आहेत, म्हणजे आपल्याला 3 इडियट्स मुळे पँगॉंग सो सगळ्यांना माहित आहे, तसंच सो मोरेरी आणि सो कार म्हणून आहे. ती म्हणजे जगातली अति उंचीवरचे दलदलीचे प्रदेश आहेत. आणि कृष्णक्रंच, पट्टकादंब ह्या पक्ष्यांची जगातली अति उंचीवरची ब्रीडिंग ग्राउंड किंवा प्रजनन भूमी आहे ती. तर ते कृष्णक्रंच पाहण्यासाठी मी सोकारला तंबू लावून राहिले होते, मी आणि माझा बाचा. म्हणजे मग लडाख मी सर्व ह्यांनी पाहिला तो. कारण आपल्याकडे एक अशी समजूत होती की लडाख भारताचा भाग आहे का नाही. लोक मला विचारतात व्हिसा काढला का, पासपोर्ट आहे का, आपली करन्सी चालती का. आणि तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की त्या लोकांनी एवढं योगदान दिलेलं आहे कारगिल युद्धाच्या वेळेला, किंवा आता सुद्धा एकीकडनं चायना एकीकडनं पाकिस्तान आहे. खूप ते सहनशील लोक आहेत आणि अतिशय कष्टाळू आहेत, आणि भारतासाठी त्यांनी खूप केलेलं आहे आणि आपल्याला त्याची जाणीव नाहीये, तर ते आपल्यापर्यंत पोचावं असं माझा उद्देश होता पुस्तक लिहिण्यामागे. म्हणजे कसं ते अनुभवाचे बोल की स्वतः जाऊन अनुभवलं आणि ते उतरवलं. नाही तर आजकाल कसे की जातात, ट्रिप करतात आणि मग इंटरनेटवर बघून आपलं ते लिहिणं असतं, पण हे तुमचं मनापासून आतून. मला ते आवडत नाही. हल्ली कशी माहिती आपल्या हाताशी सगळी असते, पण मग त्याला काहीच अर्थ नाही. तसं कोणी पण लिहू शकतं की 4 दिवस कुठतरी गेलं आणि नेटवरनं माहिती घेतली आणि काढलं. मी स्वतः अनुभव घेते. म्हणजे मी मला मच्छीमारीसाठी जे होडी घेऊन भर समुद्रात जातात ते मला अनुभवायचं होतं, पण ते कोणाला पटायचंच नाही की हिला कशात जायचंय आणि म्हणते म्हणजे काही खरं नाही वगैरे. पण आम्ही गेलो तिथे, मी गेले तिथं 2-2.5 वाजता त्यांच्याबरोबर कशी मच्छीमारी चालते, कशी पकडतात मासे, असं ते सगळं पाहिलं. भारताला खूप मोठी किनारपट्टी आहे, खूप मच्छीमार लोक आहेत, त्यांचंही जीवन खूप कष्टदायक आहे. तर ह्या माझ्या अनुभवातून मला तेही लक्षात आलं
नंतर आणखी मला अशा अनुभवातून लिहिण्याचे 2 मुद्दाम सांगावेसे वाटतात. म्हणजे आपल्याकडे भात लावणी हा एक मोठा इव्हेंट असतो पावसाळ्यात. तर भात लावणी करण्यासाठी मी स्वतः कोकणात गेले होते. दिवसभर चिखलात उभं राहून भात लावणी केली. कशा प्रकारे ते करतात, चिखलात उभं राहून गाणी त्यांची जी असतात कोकणी पद्धतीची ती, त्यांच्यावरच हातावर भाकरी घेऊन खाल्लं. 3 वेळेला मी पूर्ण जेवण केलं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की आपण इतकं खाऊ शकू, इतकं कष्टाचं काम आहे ते. आणि मग त्याच्यावरही मी लिहिलं. त्याच्यानंतर 2 वर्षामागे केरळमध्ये नीलकुरुंजी नावाच्या फुलांचा बहार होता. तो 10 वर्षांनी येतो आणि नेमकाच या 2 वर्षामागे 2 प्रकारच्या फुलांचा बहार होता, शोला कुरुंजी आणि नीलकुरुंजी. आणि त्या वर्षी केरळला एवढं पावसाने धुडकलं होतं की सगळ्या रस्ते बंद, विमानतळावर पाणी वगैरे असं. पण त्यातही मला चान्स मिळाल्यावर मी जाऊन तो बहार पाहून आले, कारण नाहीतर मला 10 वर्ष थांबावं लागलं असतं. मग ती फुलं कशी फुलतात, तिथले जे मुथुआ, तोडा वगैरे आदिवासी लोक आहेत त्यांच्याशी ती कसं सगळं निगडीत आहे. नीलकुरुंजीचे बहार किंवा त्यांचा देव जो आहे मुरुगन, त्याची बायको ते लग्न जे केलं त्यानं त्या वल्ली नावाच्या आदिवासी स्त्रीशी, ते नीलकुरुंजीच्या फुलांचा हार घालून, किंवा त्यांचं वय मोजतात ते नीलकुरुंजीच्या बहाराच्या प्रमाणात मोजतात. असं खूप वेगवेगळ्या आपल्या भारतातल्याच गमती कळतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते अनुभव घेऊनच लिहायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमचं मॅडम बघितलं ना, ऐकलं ना की किती अभ्यास आहे. तुमच्या बोलण्यावरूनच आम्हाला समजतंय की किती मनापासून मन लावून तुम्ही हे सगळं जाता. एवढ्या अडचणीत पण जाऊन तिथे जाऊन तो अभ्यास करायचा हे सोपं नाही ना. म्हणजे मनापासून अंतःकरणापासूनच तुम्हाला वाटतंय की नाही आपल्याला शिकायचंय, बघायचंय. खूप छान काम करताय मॅडम. आणि सोलो ड्रायव्हिंग कसं काय, म्हणजे लोक ग्रुप बरोबर जातात, मस्त एन्जॉय करतात, की लोकांचा एक समज असतो की छान ग्रुप्स केले की मस्त आपलं एन्जॉय करतो, किंवा सगळे नातेवाईक असो, फ्रेंड्स असो. पण सोलो ड्रायव्हिंग तेही लांब हम्पीला जायचं, की आपली प्राचीन इतिहास हे इंडॉलॉजी मध्ये तुम्ही MA केलं ना, मग का वाटलं तुम्हाला ते ह्या वयात पण. म्हणजे मॅडमचं एक म्हणजे भरपूर कौतुक करण्यासारखं आहे की त्याच्या 8 ते 9 आता डिग्री झाल्यात आणि त्या PhD पण पुढे करणार आहेत. मग आता त्यांनी MA केलंय ते काय करावं वाटलं तुम्हाला प्राचीन मंदिरांचं? मी प्रवास खूप करते आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जर कुठलं मंदिर पाहायला गेलो प्राचीन किंवा काय. आता मध्ये आम्ही फलटणला गेलो तर तिथं 11व्या शतकातलं जबरेश्वर नावाचं मंदिर आहे. तर तिथं जो एक माणूस होता तो सांगायला लागला हे जबरदस्तीनं हे शंकराची पिंडी बसवली म्हणून हे जबरेश्वर. मी म्हटलं अजिबात तू मला तसं सांगू नको, मला त्याची हिस्ट्री माहित आहे. कारण हे ऑथेंटिक आपला इतिहासच आपल्याला माहित नाही. इतका वैभवशाली इतिहास आहे पण तो आपल्याला माहित नाहीये. तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला हे कळलं पाहिजे की आपलं जुनं लिटरेचर आहे किंवा संस्कृत मधलं कालिदासाचं आहे किंवा वेगवेगळे धर्म भारतात आहेत, त्यांचा अभ्यास आपण उगीच गैरसमज करून जे घेत असतो त्याच्यापेक्षा आपण वाचावं ना की काय आहे ते. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून आर्किओलॉजी किंवा उत्खननं जी चालतात की हरप्पा मोहेंजोदरोचं जसं आपल्याला वाटतं की पाकिस्तानात गेलं, पण त्याच्यापेक्षा जुनं राखीगडी वगैरे आपल्या भारतात आता मिळालेलं आहे. तर हे सगळं पाहण्याची मला हौस आहे आणि हे सांगावंसं पण वाटतं. मग आता मी जे हम्पीला गेले, पूर्वी मी गेलेले होते हम्पीला, ग्रुपमधूनच गेले होते. ग्रुपमधून जाण्याची मजा वेगळीच असते. पण मला ह्या वेळेला माझ्या ह्या अभ्यासाच्या दृष्टीने प्रत्येक मंदिर, प्रत्येक इमारत शांतपणाने पाहायची होती. आणि मला वॉटर कलर पेंटिंगचं पण एक आवड आहे, त्यामुळे तोही एक उद्देश होता. त्यामुळे मग मी, आणि सोलो ड्रायव्हिंग आवडतं मला, अशी काही भीती वगैरे वाटत नाही. कर्नाटकात सेफ आहे खूप. त्यामुळे मग मी सरळ माझी बलेनो काढली आणि हम्पीला गेले. हे 2 पहिला करोना आणि दुसऱ्या करोनाची लाट ह्याच्या मधल्या पिरियडमध्ये, तेव्हा 2-3 सोलो ट्रिप मारल्या मी. गोव्याचीही केली. आणि मग तिथं जाऊन मी शांतपणाने राहिले. मला जितका वेळ जिथं थांबायचंय तिथं थांबले. तो अभ्यास सगळा हे केला. त्याचा आता मी स्लाइड शो पण केलेला आहे आणि पुस्तकही लिहिण्याचा विचार आहे त्याच्यावरती. आणि ह्या आवडीमधूनच मी प्राचीन विद्या भारतातली जी आहे किंवा प्राचीन विज्ञान सुद्धा आहे असं एक समजूत आहे की भारताचा आणि सायन्सचा काही संबंधच नाहीये. तर तसं नाहीये. तिथं आता हम्पीमध्ये कॅमेरा जो आता हा आहे तर ह्याच्यात पिन होल प्रिन्सिपल असतं. म्हणजे पहिली इमेज जी पडती ती कुठल्याही गोष्टीची उलटी इमेज पडते आणि मग ती सरळ इमेज येते. तर हे तिथं विरूपाक्ष मंदिरामध्ये हे प्रिन्सिपल 14व्या शतकात 15व्या शतकात वापरलेलं आहे. किंवा व्हर्टिकल लेथ मशीन सापडले तिथं की ज्याच्याने ते पिलर्स बनवायचे. इतके कोरीव गोल प्रिसिजन हे आहेत ते तिथं सापडलेले आहे. अशा अनेक विज्ञानाशी संबंधित गोष्टी मंदिरातून आहेत किंवा इमारतीतून आहेत. तर हेही लोकांपुढे यावं असं मला वाटतं. तर माझा प्रवास
लेखन आणि इंडॉलॉजी ह्याची सांगड मी त्यासाठी घातलेली आहे. मॅडमचा किती सखोल अभ्यास आहे ते त्यांच्या बोलण्यावरून समजते. आणि आत्ताच ते पेंटिंगचं म्हणल्या तुम्ही, पेंटिंग ते हे समोर दिसतायतच की मॅडमनी जे पेंटिंग केलेत ना खूप सुंदर केलेले आहेत. आणि बाहेर बारबी प्रिंट वगैरे पेंटिंग खूप सुंदर केले. मग अशी त्यांनी माहिती पण मला सांगितली की खूप सगळं पेंटिंगचे आवड आणि पहिल्यापासून भरतकाम, एम्ब्रॉयडरी म्हणजे स्त्री सुलभ असे छंद जोपासते. रेसिपीज बनवणं पूर्वीचे छंद जोपासून शिवाय आता फोटोग्राफी वगैरे म्हणजे आधुनिकतेत पण आला. दोन्ही सगळं म्हणजे जुनी परंपरा पण सांभाळते आणि आधुनिक पण. आता करोना काळामध्ये ना मला मोठा पिरियड असा मिळाला की मी खूप गोष्टी साठवून ठेवल्या होत्या. म्हणजे आता हे शिंपले मी पेंट केलेले तिथंच ठेवलेत मी ते. तर असे शिंपले ठेवलेले होते, काठ्या ठेवलेल्या होत्या, अशा अनेक गोष्टी. सुंदर बांबू एक होता माझ्याकडं. तर ते सगळं असं साठवून करायचंय मला म्हणून. तर आता हा जो मोठा पिरियड मिळाला दोन्ही ह्याच्या वेळेला लॉकडाऊन मध्ये मला एकही मिनिट बोर झालं नाही. म्हणजे लोकांचं असं होतं की कोरोना कसं दिवस घरातच बसायचंय, पण तुमचं पूर्ण वेळ तुम्ही नाही अतिशय आनंदात. आणि मुख्य म्हणजे आम्ही फेसबुकवर पण चॅलेंज हे केले होते की आपण जी काही ऍक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी करतो ना ती हे करून सकारात्मकता त्याचा हे व्हायला पाहिजे, प्रसार व्हायला पाहिजे. मग तू काय करतेस, तुझी हॉबी काय, माझी असं पण आम्ही केलं होतं. आता जे तुम्ही आता फेसबुकचं बोललाय की आम्ही विश्व लेखिका, हे जे तुम्ही चालू केलंय ते नक्की काय? मराठीत लिहिणाऱ्या खूप आहेत, सगळीकडे भारतभर आहेत, परदेशातही आहेत. त्यांना प्लॅटफॉर्म नाही त्या महिलांना, किंवा लिहिलेलं कोणाला वाचून दाखवणं, मित्रमैत्रिणी किंवा आपलं कुटुंब याच्या पुरतच ते मर्यादित राहतं. म्हणून मग आम्ही विश्वलेखिका या संस्थेची स्थापना आपल्या कराडचेच ज्येष्ठ पत्रकार होते मोहन काका कुलकर्णी, त्यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना झाली. आणि आता ह्याच्याशी जवळजवळ 2000 लेखिका हे आहेत. त्याच्यात आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. म्हणजे आता गुरुपौर्णिमेचा आहे किंवा शांताबाई शेळकेंची आता स्मृती दिन झाला, मग त्या दिवशी त्यांच्या कवितांचं स्मृतींचा जागर केला आम्ही असं. किंवा पाऊस आहे तर ते सरीवर सरी असा कार्यक्रम. मग अनेक त्याच्यात कविता करतात, लेख लिहितात, व्हिडिओज पोस्ट करतात. म्हणजे त्यांना तो एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी म्हणून ती आम्ही ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. पद्माताई मुशी म्हणून अध्यक्ष आहे आणि मी त्यांच्या कार्यकारिणीवर आहे आणि कायदेशीर सल्लागार आहेत आम्ही विश्वलेखिका. असे कायदेशीर सल्लागार सगळीकडेच असतात ना तुम्ही, कन्याशाळा वगैरे सगळीकडे? हा, तिथं ते लोकल कमिटीवर आहे. बाकी मग नॅशनलाइज बँक, कोऑपरेटिव्ह बँक, फिल्म्सला काही मी कायदेविषयक सल्ला दिलेला आहे, काही मासिकांसाठी आहे. LICच्या झोनल ऍडवायझरी बोर्डवरती पण मी मेंबर म्हणून काम केलेलं आहे. आणि अशा अनेक ह्याच्याशी निगडीत आहे. किंवा आता सध्या हे आहे सेक्शुअल हॅरॅसमेंटसाठी कंपल्सरी आहे ना, सगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये एक कमिटी करावी लागते. मग पोस्टाच्या ह्याच्यावर आहे, LICच्या ह्याच्यावरती आहे, किंवा लिगल एडच्या ह्याचं काम करते. निर्भया म्हणजे जे रेप केसेस असतात तर त्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने जे निर्भया म्हणून एक केंद्र सरकारने स्थापन केलं तर त्याच्यावरही मी काम केलेलं आहे. तर तेही चालूच असतं म्हणजे साईड बाय साईड. म्हणजे खरंच ना, म्हणजे काय करता मी म्हणून तर सुरुवातीला म्हणले ना इंद्रधनुष्य रंगीत व्यक्तिमत्व त्याकरताच म्हणले. आणि माय बुक क्लब नक्की काय म्हणजे? माय बुक क्लब म्हणजे ही अशीच आम्ही 7-8 वर्षापूर्वी एक ऍक्टिव्हिटी सुरू केली, माझी मैत्रीण आहे स्वाती राऊत आणि मी. तर त्याच्या मागचा उद्देश असा होता की स्त्रिया वाचत नाहीत हा एक आक्षेप असतो. काही जणी वाचतात, त्यांना बोलायचं असतं तर त्यांना ऐकून घेणारे कोण नसतं, की घरात कोणाला वेळ नाही म्हणून. कधी कधी असं असतं की 4 चौघात बोलायची तिला धास्ती असते, कसं बोलू काय बोलू ते असतं. आणखीन असं आहे की सगळीच पुस्तकं मी नाही वाचू शकत किंवा तुम्ही नाही वाचू शकत. मग दुसरीकडनं समजू शकतं की हे पुस्तक नवं आहे किंवा व्ह्यू वेगळा असतो. एकच पुस्तक मला अर्थ वेगळा लागतो, तुम्हाला अर्थ वेगळा लागतो. मग आम्ही महिन्यातनं एकदा भेटतो आणि पुस्तकांवरती कुणीतरी एक कुठल्या तरी पुस्तकावर बोलते. मग सगळं डिटेल की त्याचं कंटेंट काय, लेखक कोण, प्रकाशक कोण आहे, का पुस्तक आवडलं, असं ते आम्ही त्याच्यामध्ये हे करतो. मग 1 वर्षी आम्ही आत्मचरित्रांविषयीच सगळ्या जणी एक निवडून बोललो. 1 वर्षी आम्ही आत्ताच संपलं नुकतंच की एक कवी आपल्या आवडीचा निवडायचा, त्याच्या पूर्ण कवितांचा अभ्यास करायचा आणि त्या विषयावरती मांडायचं जे काय असेल त्या कविता का आवडल्या, कसं. त्याच्यात कुसुमाग्रज, भारातांबे, बालकवी इथपासून अगदी अलीकडच्या कल्पना दुधाळ
इथपर्यंत अनेक कवींवरती सगळ्या जणी बोलल्या. सुरुवातीला भीती वाटत होती की आम्ही इतका कधी अभ्यास केलेला नाही, पण त्यांना खूप आनंद झाला अभ्यासाचा आणि आपण हे सगळ्यांना सांगू शकलो ह्याचा. असं वेगवेगळे आम्ही स्त्रीविषयक साहित्य असं एक वर्षी थीम घेतली होती. आता प्रवास वर्णनावर करण्याचा विचार आहे की खूप वेगवेगळी आहेत. खूप 1920 सालपासूनची प्रवास वर्णन आहेत. मग ती माहिती होतात ना, आणि कुठे त्या काळचं कसं हे होतं काय असंही होतं. तर ती माय बुक क्लबची, आणि त्याच्यातही आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून एक आमचं असं आहे की चिमण्यांची घरटी जी असतात तर ती कशी बनवतात, कशी ठेवायची घरात, याविषयीचा कार्यक्रम घेतला. किंवा स्त्रियांसाठी मेन्स्ट्रुअल कप्स अलीकडे आले होते, तर मुलींना त्याची माहिती व्हावी, तोही कार्यक्रम आम्ही घेतला. करोना काळात आमच्या डॉक्टर मैत्रिणींनी करोनाविषयीची जागृती केली झूम मीटिंग वरती. किंवा इच्छापत्र प्रत्येकाने करायला हवं, तेही आम्ही माय बुक क्लब मध्ये, म्हणजे समाजाची बांधिलकी, निसर्गाची बांधिलकी तिथेही आम्ही मानतो आणि करतो. मॅडमने आता खरंच सांगितलं तुम्ही किती उपक्रम राबवता, आणि खरंच आहे म्हणजे जे किती आपण करत असतो नुसतं यायचं किंवा पार्टी वगैरे करतो, ते हे उपक्रम राबवायला काहीच हरकत नाही. खूप वेगवेगळ्या आयडियाज दिल्या तुम्ही, आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळ्या मैत्रिणींनी करायला काही हरकत नाही. खूप छान आहे. आणि कसं पहिल्यांदा संधी पाहिजे असती की संधीचं सोनं त्या करतात, आणि तसंच तुम्ही क्लबच्या मार्फत बघा ना, त्यांना ते मिळते ना संधी की जे माझ्या मनात आहे ते मी व्यक्त करू शकते ना. ही खूप चांगली संधी त्यांना तुम्ही उपलब्ध करून देताय. आणि पुढच्या आयुष्याबद्दल काय, म्हणजे तुमच्या आईने सीमंतिनी नाव का ठेवलं तुमचं? सीमंतिनी चित्रांगद हे आधी एक नाटक आहे पूर्वीचं कालिदासाचं, त्यातलं ते नाव आहे. हे एक आहे. शिवलीलामृतात सीमंतिनी हे नाव एक आहे. आणि सीमंतिनी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की स्त्रियांना किती म्हणलं तरी मर्यादा असतात, शारीरिक म्हणा किंवा अशा मर्यादा असतात. मग त्याचा बाऊ न करता त्या मर्यादांमध्ये आनंदाने जगणं आणि आनंद देणं, अशा सीमंतिनीचा अर्थ आहे. म्हणजे खरंच तुम्ही जे नावाप्रमाणे अक्षरशः मनासारखं जगता यायला पाहिजे माणसाने आयुष्यात, म्हणजे प्रत्येक क्षण जगता यायला पाहिजे. कारण उद्याची आपल्याला गॅरंटी नसते, पुढच्या क्षणाची गॅरंटी नसते, पण प्रत्येक क्षण आत्ता जो माझा क्षण चालू आहे तो खरंच परिपूर्ण जगून घ्या. आणि पुढच्या आयुष्याबद्दल किंवा पुढे आता मी बोलले की काय पुढच्या आयुष्याबद्दल अजून काय की तुम्हाला करायचंय? मला अजून हे राहून गेले माझ्या आयुष्यात. आता थोडंसं पीएचडीचं आहे डोक्यात. मला लॉ मध्ये नव्हतं करायचं कधीच, पण आता इंडॉलॉजी ह्या विषयाशी संपर्क सुटू नये या उद्देशाने पीएचडीचा विचार आहे. म्हणजे आता किती हे होतंय माहित नाहीये, तर तो एक विचार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गविषयक काम करतच राहायचंय मला. आणि मुख्यतः लेखन मला करायचं. 3 पुस्तकं माझी आता जवळजवळ पूर्ण होत आली. म्हणजे आता करोनामध्ये मी ते जे राहिलं होतं थोडं, मी ब्लॉग रायटिंग पण करते, ब्लॉग पण आहे माझा जाजाबोर म्हणून, तर तेही लिहिते. मग ते सगळं कंपायलेशन करून पुस्तकं हे करणं वगैरे. आणि प्रवास मला भरपूर करायचा आहे. आणि मुख्यतः स्त्रियांसाठी पण असं आहे की ज्या अशा हताश होतात, आर्थिक दृष्ट्या म्हणण्यापेक्षा भावनिक दृष्ट्या जास्त परावलंबी असतात, तर आणि निगेटिव्हिटी असते, माझ्याच्याने हे होणारच नाही वगैरे, तर मग त्यांच्यासाठी मला ते आवडतं की स्वतःचे छंद जोपासा, आनंदात राहा, शिका जितकं पाहिजे तितकं. कारण साधे बँकांचे व्यवहार येत नाही, पोस्टात जाणं माहित नाही, मोबाईल ऑपरेट करता येत नाही, तर असं इतकं नाही हे करू. आता नव्या जगाशी जुळवून घेतलं पाहिजे. मुलं शिकवतात, हे करतात, मैत्रिणी असतात, युट्यूबवर कितीतरी गोष्टी आहेत, तर शिकण्याची हे ठेवा. तर मला ह्या दृष्टीने काम पुढं करायचंय. आता थोडं आता वकिलीचं कसं केली भरपूर वकिली आता, म्हणजे त्या दृष्टीने आता काही पैसे मिळवणं हा काही मेन हे नाहीच आहे आता. तर ह्या दृष्टीने काम करण्याची इच्छा आहे मला. स्वतःचे छंद जोपासत, छंद तर ते त्याच्याशिवाय आपण नाहीच राहू शकत ना. ते जगायला आपल्याला म्हणजे टॉनिकच असतं ते आपल्या जगण्यासाठी. आणि मॅडमने आता खरंच म्हणजे चांगला संदेश दिला तुम्ही आता महिलांना. किती सांगितलं की भरपूर करण्यासारखं असतं, फक्त माझी करायची तयारी पाहिजे, स्वतः पाहिजे, अवेअर राहिलं पाहिजे. आणि आता आपले गुरुपौर्णिमा आता एवढ्यात आहेच, तर त्याबद्दल पण मी तुम्हाला विचारणारच होते की काय सांगतात, म्हणजे अध्यात्मक गुरु किंवा शैक्षणिक गुरु किंवा आई माझा पहिला गुरु, तर त्याबद्दल तुम्ही गुरुबद्दल? माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडं जो गुरु ही कन्सेप्ट आहे, संकल्पना जी भारतीय परंपरेत आहे ती खूप वेगळी आहे. शिक्षक हा एक वेगळ्या प्रकारचे गुरु असतात. तर मला असं वाटतं की ती कन्सेप्ट तर वेगळीच आहे. म्हणजे गुरुचा अर्थच असा आहे की जो प्रकाश देतो, अंधार दूर करतो म्हणून. तर आपण आपल्याबद्दल जे रिअलायझेशन व्हायला पाहिजे की आपण काय आहोत,
आणि कसं वागायला पाहिजे समाजाशी, किंवा म्हणजे हे जे सगळं असं गुन्हे अमुक ढमुक हे होतं, ह्याच्याविषयी जर ही जाण निर्माण झाली ना, ती जाण गुरु निर्माण करतो. त्यासाठी गुरुचं महत्व खूप आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आई ही पहिलं आपल्याला जगाची ओळख करून देते, त्यामुळे आई ही गुरु आहेच. निसर्ग हा गुरु आहे. अगदी साधी एखादी मधमाशी बघितली तर ती वेगवेगळ्या फुलातनं मधुरस गोळा करते. तसं आपण वेगवेगळ्या ठिकाणून सर्व बुद्धी म्हणा, ज्ञान म्हणा गोळा केलं पाहिजे. म्हणजे असे छोटे छोटे गुरु आहेत आपल्याला. माझे जे हे होते वकिलीतले ज्येष्ठ ज्यांच्याकडे मी शिकले, ते म्हणायचे काम कामाचा गुरु, म्हणजे सतत काम करत राहा, त्यातून तुम्ही शिकता. आणि स्वतःही आपण गुरु असतो, म्हणजे आपलं पण शिकलं पाहिजे. म्हणून स्त्रियांना माझं तेच म्हणणं असतं, बी अ सेल्फ ट्रेनर. म्हणजे तुम्ही स्वतःच शिका सगळं, स्वतः गुरु हा स्वतःचे. त्यामुळे गुरु हे खूप व्हास्ट कन्सेप्ट आहे. खूप छान बोलल्या खरंच ना. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात गुरु आपल्याला भेटतच जातो, फक्त आपल्याला त्यांच्याकडनं घेता येईल. मॅडम, तुम्ही जो वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता, की म्हणजे बीएससी झाले की लगेच तुम्ही व्यवसायाला लागला, त्या कामाचं स्वरूप काय होतं तुमच्या? ऍक्च्युली कसं झालं, मी एकटीच आहे, मला भाऊ नाही किंवा बहीण नाही, त्यामुळे घरातला व्यवसाय सांभाळणं गरजेचं होतं. त्यामुळे बीएससी झाल्यावरती मी वडिलांच्या व्यवसायात सामील झाले. प्रिसिजन टूल रूम होती ती, म्हणजे अगदी मायक्रो ड्रिल्स वगैरे असे अगदी मायन्यूट हे असतात गोष्टी, ज्याला खूप प्रिसिजन लागतं, असा तो कारखाना होता, रेडियंट टूल्स म्हणून. मग तो मी पाहत होते. आणि ऑप्टिकल प्रोफाईल ग्राइंडिंग मशीन म्हणून जर्मन मशीन आमच्याकडे होतं. त्याचे तेव्हा भारतात फक्त 11 ऑपरेटर्स होते, त्यातली मी एक होते. आणि मग कारखान्यात काम केलं तेव्हा सुद्धा 2-2 शिफ्ट मध्ये मी करायची गरज असेल त्याप्रमाणे. आणि मग झाडू मारण्यापासून इन्कम टॅक्सच्या तारखा अटेंड करण्यापर्यंत सर्व कामं त्याच्यात केली. ते कारखाना मी पाहत होते त्यावेळेला. कारखान्याला बाबूराव पारखे अवॉर्ड, जे प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे औद्योगिक क्षेत्रातलं, किंवा जिल्हा उद्योग केंद्राचं बिझनेस एक्सलन्स साठीचा अवॉर्ड, ते मिळालं मला. आणि तो बरीच वर्ष व्यवसाय केला. पण ती माझी फॅकल्टी मूळ हे नसल्यामुळं मग नंतर मी वकिलीकडे होते. अच्छा, मी सुरुवातीलाच म्हणले की भरपूर पुरस्कारांनी सन्मानित आहे, त्याकरिताच मी सुरुवातीला बोलले की खरंच एवढे पुरस्कार मिळणं एका महिन्याला ते सोपी काम नाहीये. म्हणजे की त्याच्या मागे तुमचे कष्ट आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे, म्हणून तिथपर्यंत ते पुरस्कार मिळू शकतात. म्हणजे ते पुरस्कार असे ठीक आहे. जे तुम्ही पर्यटन करता की सगळे ते शूट करून ठेवता तुम्ही, की जसं म्हणलं की तुम्हाला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली, सगळं भटकंती करताना ते स्लाइड शो वगैरे तुम्ही त्याच्यावर पण सगळ्या कॉलेज किंवा सगळीकडे जाऊन तुम्ही? बऱ्याच वेळेला करते. मला एकतर वाईल्ड फ्लॉवर्सची खूप आवड आहे. मे बी कास पठारावरची फुलांच्या पासून ती लहानपणापासून ती आवड आहे, त्यामुळे त्याच्यावरचे आहेत. लडाखच्या वाईल्ड फ्लॉवर्स वरती आणि तिथली जी पुष्पौषधी किंवा आमची मेडिसिन म्हणून आहे त्याच्यावरचा एक आहे. लडाखच्या संस्कृतीवरचा आणि तो एक हे आहे. त्याच्यानंतर ह्या बहुविध बुद्धिमत्ता त्याच्यावरचा स्लाइड शो मी करते. हम्पीवरचा आहे. नंतर आमटेंच्या प्रकल्पांवर पण एक मी करत होते. असे स्लाइड शो म्हणजे मी फिरून आले, कुठं काय असलं तर मग ते करते मी. आत्ताच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा एक ग्रुप आहे निसर्गाशी रिलेटेड ह्याचा, त्यांच्यासाठी झाला माझा लडाखचा स्लाइड शो. आणि पुण्याची मिशन देवराई म्हणून एक NGO आहे, त्यांच्यासाठी पण लडाखचा 1 तासाचा शो झाला. अच्छा, जो हा कार्यक्रम तुमचा बघता त्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? सगळ्यांना मुख्यतः ते पुस्तक फार आवडलेलं आहे, की माहिती सगळी आहे आणि त्याच्यात माझे जे अनुभव लिहिलेले आहेत ते. आणि तो शो झाल्यावर सुद्धा मला खूप लोकांचे फोन आले. एक बॉम्बेमध्ये कॉइन कलेक्टर्स आणि स्टॅम्प कलेक्ट करतात, ते असे सिनियर गर्ल्स आहेत, तर त्यांनी पण आवर्जून फोन केला आणि मला सांगितलं लडाखला गेल्यावर तुम्ही माझ्यासाठी तिथून पोस्टल स्टॅम्प घेऊन या वगैरे. आणि कनेक्शन खूप सगळ्या लोकांशी निर्माण झालं याच्यामुळं. लिखाण एकदम जबरदस्तच म्हणायला पाहिजे की एवढा इफेक्ट होते त्या लिखाणाचा सगळ्या लोकांवर. आणि लिहित राहा, अजून 3 पुस्तकं तुमची येणारच आहे. कायम तुम्ही लिहित राहा, तुमचे विचार मांडत जावा, लोकांपर्यंत ते पोहोचत जावा. आता रॅपिड राऊंड करायचा? हो. तुमचं आवडतं, तुम्ही जे लिहिलेलं ते आवडतं पुस्तक तुमचं? लडाख भारताचा अद्भुत. अच्छा, आणि आवडती लेखिका? आवडती लेखिका आता तशी आता कोण सांगू, इतकी आवडतात अच्छा अच्छा. आवडता लेखक? पु ल देशपांडे. अच्छा. आणि तुम्ही जे पर्यटन केलं ते आवडतं ठिकाण?
पर्यटन लडाखच. लडाख बद्दल काय एवढं प्रेम वाटते? प्रदेशच खूप वेगळा आहे आणि म्हणजे सर्वच प्रकारचं सौंदर्य तिथं आहे आणि भारताचा आपला भाग आणि त्याच्या जीवावर आपण इथं अगदी सुखाने राहतोय म्हणून मला विशेष जवळीक आहे त्या भागाबद्दल. खाद्य संस्कृतीमध्ये कोणतं आवडतं पदार्थ? सातारचे सगळे सगळे साताराच का आपलं? आणि आवडतं शहर मग सातारा. सातारा करता की लगेच मी आपलं आवडतं स्थळ करून टाकलं ते. आणि साताऱ्यात आवडतं पर्यटन स्थळ कास. माझं तिथं सेकंड होम पण आहे ना की सेकंड होम आणि ते काहीतरी आयुर्वेद हे ना इको फ्रेंडली. तर ते का वाटलं की ते असं? लॉरी वेकर म्हणून एक म्हणजे मूळचे ते फॉरेनर ब्रिटिश होते पण ते केरळमध्ये सेटल झाले. भारतीय एलिझाबेथ म्हणून त्यांच्याशी लग्न केलं होतं आणि ते इको फ्रेंडली घरांच्या विषयी त्यांचं आर्किटेक्चर प्रसिद्ध आहे. तर केरळमध्ये त्यांना भेटल्यानंतर म्हणजे त्यांचं इतकं असं आहे की कब्बशी फुटली तरी ते म्हणायचे की लगेच त्याचं म्युरल करून टाकायचं. म्हणजे आठवण माझी बायकोबरोबर भांडण झालं ना कब्बशी फुटली तेव्हा मी चित्र केलं वगैरे असं. तर त्यांनी ते म्हणजे प्लास्टर करायचं नाही घरांना. तर ते म्हणजे तुम्ही सत्य लपवता प्लास्टर करता म्हणजे. तर ओपन ब्रिक सारखं माझं आयुष्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर सहसंवादी निसर्गाशी घर असलं पाहिजे म्हणजे निसर्गात मिळून जाणारं घर असलं पाहिजे. तर ते आणि कसं ते मग उष्णता वाढत नाही किंवा थंडीचा खूप त्रास होत नाही आणि तिथं उपलब्ध मटेरियलमध्येच ते कसं हे करायचं असे त्यांचे खूप छान कन्सेप्ट असल्यामुळे मला ते आवडलं. त्यामुळे मी वरती तसं घर कास रस्त्यालाच बांधलेलं आहे. कास आवडीचा परिसर आहे आणि त्या रस्त्यावर खूपच आधी तिथं जागा घेतली होती मग तिथं बांधलं. तिथे आमच्याकडे खूप आर्टिस्ट येतात म्हणजे पंडित कुमार बोस तबला नावाचा एक खूप परदेशात सुद्धा रविशंकर बरोबर सुद्धा पंडित रविशंकरांबरोबर वाजवायचे ते किंवा राजनभाई साजनभाई मिश्रा राकेशजी चौरसिया असे येऊन राहतात. लेखक येऊन राहतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स येऊन राहतात. त्या घरांनी ही समृद्धी मला खूप दिली की अशा सगळ्या लोकांशी परिचय झाला. त्यांच्या कलांचा परिचय झाला. त्यांची गप्पा गोष्टी करता आल्या. त्या घराचं नाव माझ्या झाजेन आहे. झाजेन म्हणजे एक मेडिटेशनचा प्रकार आहे म्हणजे सिट डुईंग नथिंग. तर वेगवेगळे जे असतात त्याच्यात आपण कसं म्हणतो की डोळे मिटून तुम्ही बसा शांत बसा लाईट नको. तर झाजेंचा अर्थ आहे ना जसं तुम्हाला वाटतंय तसं आरामात बसा. डोळे मिटलेच पाहिजेत असं नाही. मनात विचार आले तर येऊ देत. असं करता करता हळूहळू तुमचं मेडिटेशन होतं म्हणजे सिट डुईंग नथिंग. तर त्या तिथं गेल्यावर मलाच नाही तर सगळ्यांना तोच अनुभव येतो की शांत बसावं काही करू नये म्हणून. मी सुद्धा काम घेऊन जाते पण कधीच माझं काम होत नाही. मी निवांत बसते म्हणून त्याचं नाव झाजेल आहे. म्हणजे एवढं तुम्ही ते तो पण सगळे म्हणजे प्रकार एवढे सांभाळताय विशेषच वाटतं. म्हणजे तुम्ही आता म्हणला नाही की महिला मला शक्यच नाही मला मुलांकडे बघायचंय माझं घरचं काम आहे असतं म्हणजे महिलांचं की काहीतरी कारण सांगितलं जातं पण करायचं म्हणलं ना की माणूस करू शकतं. हे तुम्ही उदाहरण आहे. त्याच्यासाठी वेळेचं व्यवस्थापन आणि स्वतःचं व्यवस्थापन करायला पाहिजे. हे यशस्वी होऊ शकतं म्हणजे की यशस्वी उद्योजिका यशस्वी वकील सुरुवातीलाच म्हणले ते सगळं यशस्वीपणे कसं तुम्ही आम्हाला छान सांगितलं म्हणजे की कसं कसं तुम्ही करता कसं कसं. आणि खरंच मॅडम तुम्ही आला नीलम टॉक शो मध्ये आणि एवढी चांगली माहिती दिली आणि सगळ्यांनाच म्हणजे खूप घेण्यासारखे उपक्रम आहेत की त्याच्यावर नक्की सगळेजण विचार करतील. आणि खरं तर मॅडमच्या प्रत्येक विषयावर मला एक एक वेगळी मुलाखत करता येईल पण मर्यादा वेळेच्या असल्यामुळे मनापासून तुमचं धन्यवाद. नीलम टॉक शो पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नीलम टॉक शो आणि नक्की पाहत राहा कारण भरपूर विषय मी घेऊन प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घेऊन तुमच्या पुढे मी मुलाखत घेणार आहे. तुम्हाला ते नक्की आवडतील. नक्की पाहत राहा नीलम टॉक शो. धन्यवाद.